आहे। आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। येवला शहर पोलिसांनी मोठी कारवाई करून एका छाप्यामध्ये नायलॉन मांजाचे तब्बल 104 रेळे जप्त केले आहेत। मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी धडकेबाज कारवाई करत येवला शहरातील कोर्ट परिसरामध्ये चोपदार वस्ती या ठिकाणी छापा घालून नायलॉन मांजाचे तब्बल 104 रेळे जप्त केले आहेत। राज्य शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असून येवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने हा मांजा सर्रास विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा घालून ही मोठी कारवाई केली असून या कारवाईने येवला शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान आणखी नायलॉन मांजा विक्री करणारे आणि वापरणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवर यांनी दिली आहे। पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे। मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन। 14 तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या दरम्यान नायलॉन मांजा वापरू नये असे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते। त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील यांनी तसेच ॲडिशनल SP तेकबीर संधू आणि DYSP श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्याविरुद्ध आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या। यापूर्वी आम्ही 4 ते 5 कारवाया केलेल्या आहेत। आमचं मांजाचा शोध घेण्याचं काम चालू होतं। आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भालदार वस्ती चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इसमाने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणाहून विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शहानिशा केली असता या ठिकाणी एकूण 104 रेळे मिळाले असून इसम नामे अजर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याने या ठिकाणी जो नायलॉन मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे। त्याने अजून कोणाला शहरात विक्री केले याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे।